कोरोना लॉकडाउन के बाद बढ़ती बेरोजगारी ने चोरी और लूट की वारदातों में इजाफा कर दिया है। नांदेड़ पुलिस मुसलसल चोरों और लुटेरों के गिरोहों को गिरफ्त में ले रही है। इतवारा पुलिस के बाद अब शिवाजी नगर पुलिस ने भी कार्रवाई करते हुए गाड़ी, जेवरात और मोबाइल चोरी करने वाले गिरोह को हिरासत में लिया है। हिरासत में लिए गए तीनों मुलजिमीन के पास से बाइक, जेवरात और मोबाइल जब्त किए गए। जिला एसपी प्रमोद शेवाड़े ने प्रेस कॉन्फ्रेंस में इस कार्रवाई की तफसील से मीडिया को वाकिफ करवाया। मधल्या काळात आपल्याकडे चेन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणावर सुरू होत्या. याच्यात आपण एक विशेष स्पेशल ड्राईव्ह घेतला. रेकॉर्डवरचे गुन्हेगार चेकिंगचं काम सुरू केलं. पोस्टे शिवाजीनगरचं DB पथक आहे, त्यांना चांगलं यश आलं. यात रेकॉर्डवरील गुन्हेगार एक शेख आमिर शेख आणि अनिल पंजाबी यांच्याकडनं 5 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यातला मुद्देमाल जप्त झालेला आहे. तसेच अजून एक आरोपी गोपाल किशनदास बटावाले याच्याकडनं सुद्धा एक चोरीची मोटरसायकल, 10 मोबाईल आणि एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. एकूण 7 लाखापेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याच्यात चेन स्नॅचिंगचे दागदागिने, नेकलेस आणि मोटरसायकल्स आहेत. बरोबर आहे, लॉकडाऊन नंतर सगळीचकडे संपूर्ण महाराष्ट्रभर वाढलेला आहे, नांदेडमध्येही वाढलेला आहे. परंतु या आठवड्याभरात LCBकडनं 26 लाख रुपये, साधारणतः 26 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यानंतर इतवारा पोलीस स्टेशनला 11 वाहनं जप्त आहेत, भाग्यनगरला पण 11 वाहनं जप्त आहेत आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहन जप्त झालेले आहेत. तर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न आपले सुरू आहेत. त्याच्यात चेसिस नंबरवरनं आपण वाहनं डिटेक्ट करत आहोत आणि फिर्यादीशी संपर्क साधून कुठलं वाहन आहे, कुठे गुन्हे दाखल आहे त्याची माहिती घेत आहोत. नजीकच्या काळात त्याच्या कारवाईची माहिती दिली जाईल.